भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घराला नजर तळतळाट केव्हा लागतो, याचे लक्षणे काय आहेत आणि ह्याचे आपल्याला काय उपाय करता येतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या आमच्यासोबत ह्या घटना घडत असतात, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. आपलं सगळं सुरळीत चालू असताना, आपल्या घराची प्रगती होत असताना अचानकपणे असे काही आपल्या घरात बदल व्हायला सुरुवात होते की आपण म्हणतो की आपल्या घराला कोणाची तरी नजर लागली आहे, किंवा ज्या गोष्टी अगोदर चांगल्या होत्या त्या गोष्टींमध्ये आता खूप काही अडचणी निर्माण व्हायला लागल्या आहेत. घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण व्हायला लागलेला आहे, किंवा मुलीला नोकरी लागत नाही. म्हणजेच जी आपली प्रगती सुरू होती ती प्रगती आता थांबल्यासारखी वाटू लागली. मित्रांनो, जेव्हा आपल्या मनात असं प्रश्न पडतात ना की कोणाची तरी आपल्या घराला नजर लागली आहे, पूर्वी आपल्या घरात किती सुख शांती समाधान होतं आणि आता अचानक असं काय झालं की आपल्या घरातील सुख शांती सगळं काही हरवलं. तर आज आपण अशीच काही लक्षणे जाणून घेणार आहोत जी आपल्या घराला नजर लागली आहे त्याबद्दल, आणि त्यावरचे सुद्धा उपाय जाणून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये नेहमीप्रमाणे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. म्हणजेच स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर नेहमी राहील. घर म्हणजे नुसत्या भिंती नसून त्या घरात आपण सर्वत्र एकत्र राहत असतो. गुण्या गोविंदाने आपण राहत असतो. आजी आजोबा, सासू सासरे, नणंद भावजय, नणंद जावा या सगळ्या आपण एकत्र राहत असतो. पतीची जबाबदारी असते की त्यांनी त्यांच्या घराची पूर्ण जबाबदारी घ्यावी, आणि पत्नीची ही जबाबदारी असते की तिने घराकडे पूर्ण लक्ष द्यावे. म्हणजेच कोणाचेही ऐकून घरामध्ये भांडण तंटा करू नये. ह्यात हे काम पत्नीचेही असते, कारण जर घरातील स्त्री बाहेरील लोकांच्या बोलणे खरे मानत असेल तर घरामध्ये भांडण व्हायलाच हवं. आणि त्यामुळे घरातील स्त्रियांचे हे काम आहे की कोणाचं ऐकावं, कोणाचं ऐकू नये. यामुळे आपल्या घरात भांडणे होणार नाहीत. तर आपण असे म्हणतो की आमचे सोन्यातून विश्व निर्माण केलेलं आमचं घर, आणि अचानक असं काय झालं की आपल्या घराची प्रगती थांबली आहे. तर अशा काही लक्षणं आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिलं, आपण आपल्या हॉलमध्ये स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांचा फोटो हा आपल्या हॉलमध्ये नक्की लावून घ्या. कधीही चुकू नका. आपल्या हॉलमध्ये आपली फॅमिली फोटो लावू नये. त्यामुळे बाहेरील व्यक्ती आपल्या घरात जेव्हा येतात तेव्हा त्यांचे लक्ष हे आपल्या फॅमिली फोटोकडे जातं, आणि तेव्हा त्यांच्या मनात आपल्याबद्दल नकारात्मक भाव निर्माण होतो, आणि त्यांची नजर असते ती नजर आपल्याला लागते, आणि हळूहळू आपल्या घरात जे हसतं वातावरण असतं ते त्याच्यात बदल व्हायला सुरुवात होते. म्हणजेच बाहेरील व्यक्ती जेव्हा आपल्या घरात येते तेव्हा तिच्या मनात असे प्रश्न निर्माण होतात की किती छान फॅमिली आहे, हसतं कुटुंब आहे, आणि ही नजर आपल्याला लागते. यासाठी घरात चुकूनही आपला फॅमिली फोटो हॉलमध्ये लावायचा नाही. तसेच मित्रांनो, तुम्ही बेडरूममध्ये लावा, परंतु चुकूनही हॉलमध्ये आपल्या कुटुंबाचा फॅमिली फोटो लावू नका. तुमच्या हॉलमध्ये दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो अवश्य लावा. तुमच्या हॉलमध्ये जेवढे पण लोक बाहेरील व्यक्ती तुमच्या घरात प्रवेश करतील तेव्हा पहिल्यांदा हा फोटो दिसेल, आणि जे काही नजर आहे, जो काही वाईट नकारात्मक दृष्टी त्यांची असेल ती त्या महाराजांच्या फोटोमुळे तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. कारण दत्त महाराज हे कोणतीही वाईट शक्ती आपल्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत. त्यामुळे दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराजांचा फोटो तुम्ही हॉलमध्ये नक्की लावा. त्यामुळे तुमच्या घरामध्ये नक्की काही बदल घडायला सुरुवात होईल. तुमच्या घरात जी थांबलेली प्रगती होण्यास सुरुवात होईल. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तसेच मित्रांनो, अजून काय नजरबाधा होते. काही वेळेस काय होतं, घरात इलेक्ट्रिक वस्तू अचानक बंद पडतात. अशा वेळेसुद्धा नजरबाधा लागू शकते. घराला अचानक घरात लीक होतं, नळ लीक होतो, अशा वेळेसुद्धा नजरबाधा असते. किंवा घराला भिंतीला तडे जाणे, घराच्या भिंतीचे पापुद्रे जाणे हे सुद्धा घराला नजर लागण्याचे लक्षण आहे. घरामधल्या व्यक्ती अचानक आजारी पडणे, सतत आजारी पडणे, लहान मुले सतत रडणे, अचानक शाळेत जायला नकार देणे, अभ्यासात मागे पडणे, नापास होणे, किंवा मी अभ्यासच करणार नाही असं म्हणणं. ती मुलं जी आहेत वेगळ्या मार्गाला लागणं, फोनचा त्यांना अतिप्रमाणात जास्त नाद लागणं, तुम्हाला मुलांनी उलटे बोलणं, ही सगळी
नजर लागण्याआधीची लक्षणे आहेत. त्याचप्रमाणे घरामध्ये अपघात होणे, घरामध्ये मोठाली संकट येणं, व्यक्ती ॲडमिट होणं, ताप येणं, अखंड डोकं दुखणं, झोपेतून जे आपण जे म्हणतो ना, झोपेमध्ये जे आपण म्हणतो ना, रात्री विचित्र स्वप्न पडलं, स्वप्न पडून दचकून उठणं, ही सगळी कारणं असतात अतिविचार किंवा नजर लागणे. या गोष्टींमुळे हे सर्व होतं आणि यापासून दूर राहायचं असेल, वाचायचं असेल तर आपल्याला सगळ्यात आधी महाराजांची सेवा ही सगळ्यात मोठा मार्ग आहे. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे महाराजांची सेवा आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा ज्या घरामध्ये जप होतो किंवा अखंड जाप लावला जातो, श्रवण केलं जातं, त्या घरामध्ये नजरबाधा कधीही लागू शकत नाही. आता लागलीच आहे तर ती नक्कीच निघून जाईल. तसेच मित्रांनो, आम्हाला वेळात वेळ काढून अशा वेळेस काय करावं, तर अशा वेळेस तुम्हाला मी 1, 2, 3 उपाय या ठिकाणी सांगत आहे, ते तुम्हाला करायचे आहेत. गुरुवारी दत्त महाराज किंवा श्री स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन नक्की घ्या, त्यांचा अभिषेक करा, सुंदर सगळे फूल अत्तर जे काही आहे ना त्यांच्या सेवेसाठी ते त्यांची सेवा करा. सगळं आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री नृसिंह सरस्वती किंवा दत्त महाराज यांचे कोणतेही जे मंत्र आहे किंवा स्वामी समर्थ महाराजांचे मंत्र आहेत ते 11 माळी गुरुवारी जप करायचा आहे. ते झाल्यानंतर हनुमान चालीसा अवश्य दर शनिवारी लावा, जमलं तर रोज लावा. हनुमान चालीसा आणि भीमरूपीचे जोरात पठण करायचे आहे आणि दत्त महाराजांजवळ प्रार्थना करायची आहे की माझ्या घराला लागलेली भूत प्रेत बाधा करणी किंवा वाईट नजर हे सगळं काही निघून जाऊ दे. आणि 2 उदबत्त्या हे सगळं करताना लावायचे आहेत. त्याची जी विभूती आहे ती विभूती घरातल्या पाण्यात घाला किंवा सगळ्यांना ते पाणी पिऊन द्या किंवा प्रत्येकाला ती कपाळाला लावा. केमिकल विरहित अगरबत्ती लावायची आहे, त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. तसेच आपण काय करणार आहोत किंवा आपले पुढचे प्लॅनिंग काय आहेत किंवा आपल्याला कोणत्या मार्गाने पैसा आपल्या घरात येतो हे कधी कुणाला सांगू नका, कोणाशी शेअर करू नका. यामुळे सुद्धा तुमच्या घराला नजर लागते. तुमचे जे सक्सेस आहे ना ते नेहमी गुपित ठेवा, त्याचं प्रदर्शन करू नका. कोणाची नजर कशी असते हे आपल्याला माहीत नसतं आणि मग तीच नजर आपल्या घराला लागते आणि मग आपल्या घराची प्रगती थांबते. यासाठी मित्रांनो आपण काय करतो आणि कोणत्या मार्गाने पैसा कमवतो किंवा आपण कोणत्या वस्तू घेतो, आपण कुठे कुठे जातो हे कोणाला सांगू नका. यामुळे सुद्धा आपल्या घराला नक्कीच नजर लागते. अशा काही गोष्टी आहेत त्या नेहमी सिक्रेट ठेवल्या पाहिजेत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घराला नजर लागली आहे तर घरामध्ये रोज तारक मंत्र म्हणायला सुरुवात करा. 11 वेळा किंवा 3 वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि 1 पेला पाणी घ्यायचं आणि त्यावर अगरबत्ती अशी लावायची की त्यासाठी अगरबत्तीचा जो अंगारा आहे तो पाण्यात पडेल आणि 11 वेळा किंवा 3 वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे. आणि ते अंगाऱ्याचं पाणी हे जे तुम्ही तुमच्या घरात सर्वत्र शिंपडायचे आहे आणि घरातल्या सर्व व्यक्तींना ते पिण्यासाठी थोडं थोडं द्यायचं आहे. हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता. यामुळे तुमच्या घराला जो काही नजर दोष बाधा झाली असेल ती दूर होईल आणि घराचं सकारात्मकतेत वातावरणात निर्माण होईल. किंवा तुमच्या घरातील लोकांवर जी काही नजर दोष नकारात्मक ऊर्जेचं सावट असेल ना तर ते नक्की दूर होईल. एवढी ताकद या तारक मंत्रामध्ये आहे. यामुळे तुमच्या घरात रोज मंत्र म्हणा किंवा मोबाईलमध्ये तरी रोज सायंकाळी वेळी सकाळ संध्याकाळ तारक मंत्र तुमच्या घरात दररोज लावा. याचे खूप सारे परिणाम तुम्हाला बघायला मिळतील. श्रवण करा, पठण करा. मित्रांनो, छोटेसे उपाय होते, नक्कीच तुम्हाला आवडले असतात. तुम्ही पण हे उपाय करत असाल, पण जे नाही करत त्यांनी अवश्य हे उपाय करा. व्हिडिओ आवडल्यास एक नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त नक्की टाईप करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.